दरम्यान नाशिकमध्ये चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। थेट जाऊया। ते वाचन मंदिराला मिळालंय त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। आणि मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार हा श्री विनोद कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुर्गी यांना मिळालेला आहे। या सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला माहिती आहे भालचंद्र नेमाडेंनी मराठी माणसाच्या अस्मितेला नवीन पंख दिले। श्रीनिवास कुलकर्णी यांनी संवेदनशील आणि विचारप्रधान अशा प्रकारचं लेखन केलं। डॉक्टर दिलीप धोंगळे यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर PhD केली आणि त्यावर ग्रंथ लिहिले। आपटे वाचन मंदिराने 70,000हून अधिक ग्रंथ आणि दुर्मिळे अशा हस्तलिखितांचं त्या ठिकाणी जतन केलं। आणि विनोद कुलकर्णी यांनी मराठी अभिजात भाषा व्हावी याकरता लाखांवर पत्र लिहून घेतली। आणि कर्नाटक साहित्य परिषदेने महाराष्ट्राबाहेर आमच्या मराठीला त्या ठिकाणी मान मिळवून देण्याकरता अतिशय मोठं योगदान केलं। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर यातली बहुतांश मंडळी ही 80-85 वर्षाच्या वरची आहे। 6-7 दशकं ज्यांनी मराठीची सेवा केली अशा सगळ्या लोकांचा सत्कार झाला आहे। पण त्यासोबत जी तरुण पिढी देखील आहे ती देखील बघितल्यानंतर मला विश्वास आहे की हा जो काही मराठीचा रथ आहे हा असाच अविरत पुढे पुढे जात राहील। आणि मराठीचे जे सगळे सारस्वत आहेत ते निश्चितपणे आपल्या भाषेला आणि आपल्या अस्मितेला अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी जिवंत ठेवत राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये खरं म्हणजे कुठलीही शंका नाही। आज खरं तर आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा तर झालीच आहे, पण त्यासोबत ही एक अशी भाषा आहे की ज्या भाषेमध्ये आपल्या देशामध्ये सर्वाधिक साहित्य तयार होतं आणि सर्वाधिक साहित्य संमेलनं देखील आपल्या मराठी भाषेमध्येच होतात। या महाराष्ट्राच्या भूमीला साहित्याची, नाट्याची, लोकगीतांची प्रचंड मोठी आवड आहे आणि ही आवड आपण जोपासली आहे। आणि खऱ्या अर्थानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आपण जर बघितलं तर आपल्याला आनंदाचे जे क्षण मिळतात ते क्षण देखील या महाराष्ट्राच्या मराठी भाषेने जे साहित्य निर्माण केलेलं आहे, जी लोकगीतं निर्माण केली आहे, ज्या परंपरा तयार केलेल्या आहेत त्या परंपरांमुळेच आपल्या सगळ्यांचं जीवन हे समृद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्यावेळी आपण एकूण मराठीचा व्याप बघतो त्यावेळी अगदी जेव्हा आपण नाट्य संस्कृतीचा विचार करतो तर आज देशामध्ये जवळजवळ सगळ्याच भाषांमध्ये आपल्याला एक नाट्य संस्कृती पाहायला मिळते।